मी पण काल वाचलं ते स्टेटस ठेवलेलं तर मी बघितलं आणि मला हसायला आलं. अपेक्षा कोणाकडनं ठेवायची हो? अपेक्षा अशा वृत्तींकडून ठेवा, अशा माणसांकडनं ठेवा की जे दिलदार असतील, जे मोठ्या मनाचे असतील. उद्धव साहेबांकडनं यांनी अपेक्षा मोठी ठेवलेली. मी तर अर्थ त्याचाच लावतोय की त्यांच्याकडनं स्वीकृतीची अपेक्षा यांनी ठेवलेली की शिवसेना आम्हाला एक स्वीकृत नगरसेवकाचं पद देणं होतंच, द्यायलाच पाहिजे होतं. कारण जर का युतीमुळे ज्या 35-40 सीट येणार होत्या तुमच्या त्या 65पर्यंत गेल्या, कोणामुळे गेल्या? मनसेमुळेच गेल्या ना, राजसाहेबांमुळेच गेल्या ना. मग काय हरकत होती द्यायला? एक मोठेपणा करून, मनाचा मोठेपणा करून एक सीट द्यायला काय हरकत होती? स्वीकृत नगरसेवक तुमचा मोठेपणा दिसला असता. युती तुम्हाला टिकवायची आहे, युती तुमची आहे, तर तुम्हाला हे द्यायला काहीच हरकत नव्हती. पण कसं आहे की त्याला मोठं मन लागतं. ते जमलं नाही त्यांना आणि जमणार पण नाही आयुष्यात. ते जे दिलं आहे ना त्याचा अर्थ तोच आहे की कोणत्या मनोवृत्तीचेच आहेत ते आणि ते तसेच वागणार. त्यामुळे त्यांच्याकडून कुठली अपेक्षा न ठेवणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही बघितलं असेल की माहीम विधानसभेमधनं ज्यावेळेला अमितजी ठाकरे उभे राहिले त्यावेळेला यांनी सीट द्यायला पाहिजे होती का? नाही दिली ना. तिकडे पण हे केलं. परत वरळीमध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा आदित्यजी उभे राहिलेले त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलेलं, तेव्हा मी विधानसभा अध्यक्ष होतो तिकडचा, आमची तयारी चालू झालेली, तेव्हा साहेबांनी बोलून आम्हाला सांगितलेलं किंवा तिकडनं उभं नाही करायचे सीट आपल्याला. कारण हेच होतं ना की पहिल्यांदा एक ठाकरे घराण्यातला युवराज उभा राहतोय तर आपण त्याला केक वॉक दिला पाहिजे, आपण त्याला विरोध नाही केला पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. आम्ही त्यावेळेला सीट उभी नव्हती केलेली. ह्याला म्हणतात मोठ्या मनाचं. संगत होते ना, संगत. जेव्हा युती झाली, तुम्ही एकत्र आलात, तुम्ही एकमेकांचे विचार तुम्हाला पटलेत म्हणून तुम्ही एकत्र आलात. संगतीचे चांगले गुण घ्यायला पाहिजेत, ते त्यांनी घेतले नाहीत आणि ते आयुष्यात घेणार नाहीत. मी तुमच्या माध्यमातून राजसाहेबांना एक खरोखर मनापासून विनंती करतो. आता मी त्या पक्षात नाही आहे, फक्त मी विनंती करू शकतो त्यांना की आता आपला पक्ष वाढवा, आपल्या कार्यकर्त्यांना वाढवा, आपल्या कार्यकर्त्यांना नगरसेवक बनवा, आमदार बनवा. दुसऱ्यांचा पक्ष मोठा करणं किंवा कार्यकर्ते मोठे करणे हे सोडा आता. हे मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो. तुम्ही अजून एक वक्तव्य आता केलं की द्यायला हवं होतं. एकंदर पाहिलं गेलं तर आतापर्यंत जो आकडेवारी बघतो तर 6 नगरसेवक आले तरी तुम्ही 70चा आकडा पार करू शकलात, कारण ठाकरे बंधू हा मॅटर एकत्र होता. बरोबर. तुम्हाला असं वाटतं कारण ते विसरलं जात आहे का शिवसेना ठाकरे गटातून, असं मला वाटतं? असं वाटतं नाही, फॅक्ट आहे. 35 ते 40च्या पुढे गेले नसते युती झाली नसती तर. 35च्या 40 पुढे गेले नसते, पण गेले गोवा या कारणामुळेच गेले, राजसाहेबांमुळे आणि मनसे पक्षामुळे. ज्या पद्धतीने कार्यकर्ते मनसेचे कामाला लागलेले होते त्यांच्यामुळेच झालेलं आहे. मनसेची मतं यांना मिळालेली आहेत, त्यामुळे निवडून आलेलं. तर 35 ते 65 झाले तुमचे, हे एक स्वीकृत नगरसेवक द्यायला काय हरकत होती? काल परवा देखील राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये भेट झाली. त्या भेटीनंतर देखील अनेक प्रतिक्रिया या उमटू लागलेल्या होत्या. राजकारणामध्ये अशा भेटी आणि यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रिया, त्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र कशा पद्धतीने बघताय? कसं आहे की इलेक्शन पुरती एकमेकावर भाषणांमध्ये एकमेकांवर शिंतोडे उडवणं वगैरे ह्या गोष्टी असतात, उणी धुणी काढणं हे सगळं असतं इलेक्शन. इलेक्शन संपल्यानंतर मला वाटते की ह्या गोष्टी विसरायला पाहिजे आणि आपली जर कामं असतील आणि आता सत्तेमध्ये जो पक्ष आहे, सत्तेमध्ये मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, यांच्याकडे जाऊन कामं अगोदर पण केलेली आहेत, तसे ते गेले असणार कामांसाठी. आणि त्यांनी मला वाटतं काहीतरी स्टेटमेंट पण काल दिली की काहीतरी ट्रॅफिकचं वगैरे प्रश्न आहे त्याच्यामुळे ते गेलेले. अशा करता जातात लोक. आम्ही पण जातो, आम्ही पण त्यावेळेला गेलेलो. फडणवीस साहेबांनी आम्हाला खूप मदत केलेली त्यावेळेला, शिंदे साहेबांनी आम्हाला मदत केलेली, BDD साहेबचे प्रश्न आम्ही त्यावेळेला घेऊन गेलेलो, त्यावेळेला साहेबांनी आम्हाला मदत केलेली. म्हणजे आपण लोकांचे प्रश्न आहेत, आपण सत्तेत नाही आहे म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत का? लोक आपल्याकडे येत आहेत, आपण जाऊन सोडवायला पाहिजे. आणि कोणाकडे जाणार? तर आपण सत्तेतल्या लोकांकडे जाणार ना. आपण हे करायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये काय. पण डोरी सर, कुठे ना कुठे त्याच प्रश्नाला अनुसरून काल राज ठाकरे हे देखील म्हणाले की हा राजकारणाचा विसर पडला लोकांना, कारण एकंदर या भेटीगाठी झाल्या पाहिजेत. मात्र शिंदे गटाचे काहीतरी नेते आहेत, त्यांनी हे सगळे सोशल मीडियावर ट्विट्स करायला सुरुवात केली की आता आम्हाला टाळी मिळते. नरेश मस्के, शीतल मात्र असं, उदय सामंत स्वतःनी असं एक वेगळं एक्सपोज केलं. तर हे कुठे ना कुठे थांबवायला त्या नेत्यांनी हवं होतं का? कारण त्याच्यामुळे दुसरा एक दृष्टिकोन या सगळ्या भेटीमागे आला, असं तुम्हाला वाटतं का? ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोण कसाही फायदा घेऊ शकतो त्या गोष्टीचा.
जसं तुम्ही आता दाखवलं की भेटीला गेले तसं त्यांनी केलं की ह्या भेट वेगळी होती, जो त्याचा प्रश्न आहे. आता त्यांना त्यांचे वरिष्ठ समजावून सांगतील बाबा ही भेट कशा करता होती, का होती, हे योग्य नाही ना. तुम्ही हे जे भाष्य करताय ते मला वाटतं ते सांगतील. किशोरीताईंना जेव्हा पण तुमचा प्रश्न विचारला गेला तेव्हा किशोरीताईंनी वेगळं रिॲक्ट केलं आहे. कुठे ना कुठे किशोरीताईंचा राग या सगळ्या गोष्टीबद्दलचं कसं काय या गोष्टीबद्दल? आमच्या मोठ्या ताई आहेत, आम्ही एकत्र काम केलेलं आहे, त्यांचा अनुभव पण दांडगा आहे. पण आम्ही त्या काहीतरी मला वाटते म्हणाल्यात काहीतरी ज्या पद्धतीने म्हणाल प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यापेक्षा ना, हे जे मी बोललो आहे ना ते काहीतरी म्हणाले काहीतरी शेण खाल्लं वगैरे काहीतरी बोललेत. त्या प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यापेक्षा ना गाईचं शेण खाल्लेलं बरं. हे काय बोलतो, जी जवळीक मोठ्या प्रमाणामध्ये ठाकरे बंधूंची वाढली होती ती आता दुरावामध्ये निर्माण होते ना. तो कसं आहे की तिकडे जी खतखत चाललेली आहे त्या पक्षामध्ये, मनसे पक्षामध्ये ती खतखत चाललेली आहे, त्याच्यामुळे आता त्यांचे बघितलं ना तुम्ही, आता त्यांच्या मीटिंग्स चालू आहेत कंटिन्यूस, नेहमी मीटिंग चालू आहेत. त्याच्यावर मला वाटते अंतर्गत मीटिंगमधला अहवाल पण तुमच्याकडे आलेला आहे की त्याच्यामध्ये लोकांनी सांगितलं की शिवसेनेच्या लोकांनी काही मदत केली नाही आहे म्हणून वगैरे. आता त्याच्यावर ठरवतील त्यांचे नेते, आणि जे आमच्या संपर्कात नेते आहेत त्यांचे किंवा कार्यकर्ते जे माझ्या संपर्कात आहेत ते लोक बोलतात ना ते आम्हाला मदत नाही झाली, पण आपली लोक त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने कामाला लागली. खरं आहे, ते मनापासून कामाला लागली, पण त्यांचे मनापासून लागले ना, कारण त्यांची ती म्हणतात ना की त्यांचं नेतृत्वच कोणत्या मनाचं असेल तर पुढे काय होणार आहे. प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी असते आणि सत्ताधाऱ्यांची देखील एक्सपायरी होणारच आहे. या असं विधान आहे की काल राज ठाकरे यांच्या नाश्त्याला मिळाला. आज तुम्ही सत्तेत आहात, कसं बघता या वक्तव्याकडे? प्रत्येक गोष्टीचं कसं आहे की थोडा हुरूप द्यायला लागतो ना कार्यकर्त्यांना, नाही तर कार्यकर्ता भय होऊन जातो ना, खचून जातो ना. हुरूप द्यायचा असेल तर काय करणार, मग त्याला सांगायला लागतं, समजावायला लागतं, अरे बाळा होणार, आपण पण कधीतरी सत्तेत येणार, त्याकरता हे वाक्य बोलले. काल देखील अशा बैठका आहेत त्या पार पडलेल्या आहेत. काल देखील अशा बैठका आहेत त्या मनसेकडून पार पडलेल्या आहेत. आज देखील पुन्हा अशा प्रकारच्या बैठका आहेत. कार्यकर्ता मुंबईमध्ये मोठं यश न मिळता अशा पद्धतीच्या बैठका ना, तेच मग सांगितलं ना की कार्यकर्त्यांना काहीतरी हुरूप द्यायला लागतो, काहीतरी बोलायला लागतं, त्यांना थोडं हे द्यायला लागतं. त्याप्रमाणे बुस्टिंग करण्याकरता या मीटिंग वगैरे चालू असणार त्यांच्या. राहुल गांधी मुंबईत येत आहेत. 2014 चं प्रकरण आहे मानहानीचं. RSSच्या त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की महात्मा गांधींची हत्या हे RSSचा हात असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आज ते अमरावतीच्या न्यायालयामध्ये उपस्थित राहणार आहेत. एकतर तिथे दिलेला जो जामीनदार आहे त्याचा निधन झालेला आहे, त्यामुळे आज ते उपस्थित राहणार आहेत. नवीन जामीनदार त्यांना देण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. तर ते कोर्टाचा आदेश आहे त्याप्रमाणे त्यांना यावंच लागेल. कोर्टाच्या फॉर्मॅलिटीज ज्या आहेत तर त्यांना कंप्लीट कराव्याच लागणार, त्याप्रमाणे ते येणार आणि यावंच लागेल. नाही तर कोर्ट घेऊन येईल त्यांना, आम्हाला जसे घेऊन जातात तसे त्यांना घेऊन येतील. ज्या पद्धतीने काल नग्न आंदोलन काँग्रेसकडनं करण्यात आलेलं होतं आणि राहुल गांधी आज कशा प्रकारे आंदोलन भाजपचं असेल नाही, त्याची मला काही कल्पना नाही आहे. आज मीटिंग झाल्यानंतर कळेल.